पहाटे लवकर उठावे. वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठणे शुभ मानले जाते. यामुळे मन प्रसन्न राहते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. पूजा व व्रतासाठी मानसिक तयारीही चांगली होते. 2. स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. स्नान केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते असे मानले जाते. शक्य असल्यास लाल, हिरवी किंवा पिवळी साडी नेसावी. हे रंग सौभाग्य आणि मंगलतेचे प्रतीक मानले जातात. 3. पूजेचा संकल्प करावा. पूजा सुरू करण्यापूर्वी मनोभावे संकल्प करावा. पतीचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. संकल्पामुळे पूजेला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते. 4. उपवास श्रद्धेने करावा. उपवास हा केवळ अन्नत्याग नसून मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग आहे. आरोग्याची अडचण असल्यास फळाहार घेऊ शकता. उपवास करताना देवाचे नामस्मरण करावे. 5. वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाचे झाड दीर्घायुष्य आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. झाडाला हळद, कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण करून पूजा करावी. मनोभावे प्रार्थना केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते. 6. वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालताना पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. प्रत्येक फेरीत नामस्मरण किंवा मंत्रजप केल्यास मन अधिक एकाग्र होते. श्रद्धेने केलेली प्रदक्षिणा पुण्यदायी मानली जाते. 7. दोरा गुंडाळण्याचा नियम. वडाच्या झाडाभोवती पांढरा किंवा पिवळा धागा गुंडाळला जातो. हा धागा वैवाहिक बंध दृढ राहण्याचे प्रतीक मानला जातो. दोरा गुंडाळताना मनात शुभ संकल्प ठेवावा. 8. सावित्री सत्यवान कथा ऐकावी. वटपौर्णिमेचे महत्त्व समजून घेण्यासाठी सावित्री सत्यवानाची कथा वाचावी किंवा ऐकावी. या कथेतून निष्ठा, धैर्य आणि समर्पणाचा संदेश मिळतो. कुटुंबासोबत कथा ऐकणे अधिक लाभदायक ठरते. 9. राग आणि वाद टाळावेत. या दिवशी शक्यतो शांत आणि संयमी राहावे. कोणाशीही भांडण किंवा कटू बोलणे टाळावे. सकारात्मक वातावरणामुळे पूजेचे पुण्य अधिक वाढते असे मानले जाते. 10. सात्विक आहार घ्यावा. उपवास सोडल्यानंतर हलका आणि सात्विक आहार घ्यावा. तळलेले, अतितिखट किंवा तामसी पदार्थ टाळावेत. सात्विक आहारामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. 11. दानधर्म करावा. गरजूंना अन्न, वस्त्रे किंवा आर्थिक मदत केल्यास पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. दान करताना अहंकार न ठेवता नम्रतेने मदत करावी. वटपौर्णिमेला दानाचे विशेष महत्त्व आहे. 12. गाईला किंवा पक्ष्यांना अन्न द्यावे. निसर्गातील जीवांना अन्न देणे हे पुण्यकारक कार्य मानले जाते. गाईला चारा किंवा पक्ष्यांना धान्य दिल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे. यामुळे करुणा आणि सेवाभावही वाढतो. 13. मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. आईवडील, सासू, सासरे आणि घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद घ्यावा. त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनात सुख, शांती आणि यश मिळते असे मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी याचे विशेष महत्त्व आहे. 14. संध्याकाळी दिवा लावावा. संध्याकाळी देवासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. दिव्याचा प्रकाश घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवतो असे मानले जाते. त्यानंतर आरती करावी. 15. देवाचे नामस्मरण करावे. दिवसभर ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम किंवा आपल्या श्रद्धेनुसार मंत्रजप करावा. नामस्मरणामुळे मन शांत राहते आणि आध्यात्मिक शक्ती वाढते. व्रताचे पुण्यही अधिक मिळते असे मानले जाते. 16. पूजेपूर्वी देवघर सजवावे. देवघर स्वच्छ करून फुले, रांगोळी आणि दिव्यांनी सजवावे. स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात पूजा केल्याने मन अधिक एकाग्र होते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 17. हळद कुंकू वाहावे. वडाच्या झाडाला आणि देवी देवतांना हळद कुंकू अर्पण करावे. हळद कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. विवाहित स्त्रियांसाठी याचे विशेष महत्त्व आहे. 18. फुलांची अर्पण करावी. ताजी आणि सुगंधी फुले अर्पण करावीत. फुले भक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानली जातात. कोमेजलेली फुले वापरणे टाळावे. 19. मनात नकारात्मक विचार ठेवू नयेत. मत्सर, द्वेष आणि राग यांसारख्या भावना दूर ठेवाव्यात. दिवसभर सकारात्मक विचार आणि चांगल्या भावना मनात ठेवाव्यात. यामुळे मानसिक शांती मिळते. 20. खोटे बोलणे टाळावे. व्रताच्या दिवशी सत्य बोलण्याचा प्रयत्न करावा. प्रामाणिकपणा हा धर्माचा महत्त्वाचा भाग मानला जातो. सत्य आचरणामुळे मन शुद्ध राहते. 21. वडाच्या झाडाची पाने तोडू नयेत. पूजेच्या दिवशी वडाच्या झाडाला कोणतीही इजा करू नये. झाडाची पाने किंवा फांद्या अनावश्यक तोडणे टाळावे. वृक्षसंवर्धनाचा संदेशही यामागे आहे. 22. पूजास्थळी स्वच्छता राखावी. पूजा झाल्यानंतर परिसर स्वच्छ ठेवावा. प्लास्टिक, फुले किंवा कचरा तिथेच टाकू नये. स्वच्छता हीच सेवा मानली जाते. 23. घरातील देवतांची पूजा करावी. वडपूजेसोबत घरातील कुलदैवत आणि इष्टदेवतांची पूजा करावी. सर्व देवतांचे आशीर्वाद मिळावेत अशी प्रार्थना करावी. यामुळे कुटुंबात मंगल वातावरण राहते. 24. लक्ष्मी नारायणाचे स्मरण करावे.
सुख, समृद्धी आणि ऐश्वर्यासाठी लक्ष्मी नारायणाचे नामस्मरण करावे. आर्थिक स्थैर्यासाठी प्रार्थना करणे शुभ मानले जाते. कुटुंबाच्या भरभराटीसाठीही हा उपाय केला जातो. 25. शिव पार्वतीची पूजा करावी. शिव पार्वती हे आदर्श दाम्पत्य मानले जाते. त्यांच्या पूजेमुळे वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौख्य वाढते अशी श्रद्धा आहे. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. 26. अन्नाचा अपव्यय करू नये. व्रताच्या दिवशी अन्नाचा आदर करावा. उरलेले अन्न गरजूंना द्यावे किंवा योग्य प्रकारे वापरावे. अन्नदानाला मोठे पुण्य मानले जाते. 27. गरिबांना फळांचे दान करावे. उपवासाच्या दिवशी फळांचे दान केल्यास पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. गरजू व्यक्तींना फळे किंवा अन्न देणे हा श्रेष्ठ धर्म समजला जातो. 28. ज्येष्ठ नागरिकांची सेवा करावी. घरातील किंवा समाजातील वृद्ध व्यक्तींची मदत करावी. त्यांचे आशीर्वाद जीवनात सकारात्मक परिणाम घडवतात असे मानले जाते. सेवाभाव वाढतो. 29. देवाच्या स्तोत्रांचे पठण करावे. रामरक्षा, विष्णू सहस्रनाम किंवा शिवस्तोत्राचे पठण करावे. स्तोत्रपठणामुळे मन शांत आणि प्रसन्न राहते. आध्यात्मिक शक्ती वाढण्यास मदत होते. 30. पतीच्या नावाने प्रार्थना करावी. पूजेदरम्यान पतीचे नाव घेऊन आरोग्य, यश आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. वटपौर्णिमेच्या व्रताचा हा मुख्य उद्देश मानला जातो. 31. घरात शांत वातावरण ठेवावे. मोठा आवाज, वाद किंवा नकारात्मक चर्चा टाळाव्यात. शांत आणि आनंदी वातावरणात पूजा अधिक फलदायी मानली जाते. 32. संध्याकाळी आरती करावी. देवघरात कुटुंबासह आरती करावी. आरतीमुळे घरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. सर्वांनी मिळून देवाचे स्मरण करावे. 33. मुलांना संस्कार सांगावेत. वटपौर्णिमेचे महत्त्व आणि सावित्री सत्यवानाची कथा मुलांना समजावून सांगावी. यामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख होते. 34. पती पत्नीने एकमेकांचा सन्मान करावा. या दिवशी परस्पर आदर, प्रेम आणि विश्वास वाढवण्याचा संकल्प करावा. आनंदी वैवाहिक जीवनासाठी हा सर्वात महत्त्वाचा नियम मानला जातो. 35. दिवसाची सांगता कृतज्ञतेने करावी. रात्री झोपण्यापूर्वी देवाचे आभार मानावेत. कुटुंब, आरोग्य आणि सुखासाठी कृतज्ञता व्यक्त करावी. सकारात्मक भावनेने दिवस संपवावा.